नमस्कार दादा, नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. दत्तात्रय हरी गायकवाड, राहणार शेतवाडी, तालुका अकोला, जिल्हा अहमदनगर. अहिल्यानगर. हा, तर दादा आज आपण आपल्या या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले, बरोबर? तर मला सांगा दादा, ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे? आता हा, अथर्व म्हणून व्हरायटी, बरोबर? तर दादा हा आपला टोमॅटोचा प्लॉट आहे, हा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? एक महिन्यात झालं. हा, म्हणजे आता 1 महिन्याचा प्लॉट कंप्लीट झालेला आहे, बरोबर? तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खते आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे? ज्या पिरियडला आपण टोमॅटोला बेसल डोस खाली बेडमध्ये भरतो त्या पिरियडला आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं तुम्ही ती बेडमध्ये भरलेली, बरोबर? हा, तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं टोमॅटो या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचा काय काय बेनिफिट भेटला? एक म्हणजे ना चांगलं आहे, वैशिष्ट्य असं आहे हा. की दमाने जमतं हा, आणि फळ बी व्यवस्थित असतं, बरोबर. पाणी पत्ती पण व्यवस्थित राहते. हा, बरोबर. हा. हा, आणि जसं लागेल तसं ते खत उचलते. हा, म्हणजे झाडाला जसं पद्धती लागेल तसं ते अपटेक करतं. तर मला एक सांगा, तुम्हाला याचा अजून काय काय बेनिफिट भेटला? त्याच्यामध्ये फुटवा चांगला निघाला आहे, बरोबर, फळ आहे, फुल पण चांगलं लागलं नाही. बरोबर. आता जर प्रत्यक्षात पाहिलं ना दादा, जवळजवळ आज आहे ना 41-42 टेम्परेचर आहे, बरोबर? आणि एवढ्या हीटमध्ये जर पाहिलं ना तर झाडाला आहे ना कोणत्याही प्रकारचा आहे ना, म्हणजे वाट्यांचा वगैरे तो प्रकार कुठंच दिसत नाही. आणि महत्त्वाचं जर खालून खोडातून पाहिलं तर खालून खोडातून एकदम जबरदस्त असा खालून खोडातून फुटवा आहे झाडाला, बरोबर? आणि पत्ती जर पाहिली तर एकदम फ्रेश, रुंद आणि फ्रेश पत्ती, बरोबर? एक एक झाडाला जो 6-6 फुटवे, 6-7. हा, बरोबर. आणि महत्त्वाचं काय झालं, का फुटवे तर आहेच, पण आता आहे ना महत्त्वाचं आहे ना फुलाची अजिबात ड्रॉपिंग नाही. म्हणजे एवढं हीट आहे आता, एवढ्या टेम्परेचरमध्ये सुद्धा कुठंच प्लॉटवर फुलगळ काहीच नाही अजिबात. फुलगळ तर नाहीच. आणि महत्त्वाचं आता सेटिंग पण झालेली आहे. काय काय ठिकाणी आता टोमॅटोची सेटिंग पण चांगल्या प्रकारे व्हायला सुरुवात झालेली, बरोबर? हा, आणि त्याच्यानंतर तुम्ही आपला जो कडू औषधाचा वरून स्प्रे घेतला तर तुम्हाला दादा त्याचा काय काय बेनिफिट भेटला? ते तुडतुडा मावा सगळा गेला निघून. हा, म्हणजे मवा, तुडतुडे वगैरे आळाई बिळाई काहीच नाही आता. काहीच नाही. आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना दादा, कडूचं कसं आहे, जर आज फवारणी घेतली तर पुढच्या 15 दिवस झाड तुमचं कडू राहतं, बरोबर? म्हणजे आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं तर झाडावर कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक दिसत नाही. म्हणजे मवा, तुडतुडे, पांढरी माशी, रसोष किडी, नागाळी हा प्लॉटवर कुठेच अटॅक नाही, बरोबर? एकदम फ्रेश प्लॉट आहे, बरोबर? तर मला एक सांगा, आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आणि कडू जे आपलं औषध आहे हे वापरून तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी आहोत. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.